मित्रांनो, काल एक व्हिडिओ काढला होता मी की रात्री काल लिलीनं सकाळ सकाळ घेऊन आलं होते म्हणून. तर ते आहे ना काय केलं माहिती आहे का, काल आहे ना त्याला मी दूध बळबळ पाजलं बरं का, पण ती काय पिलं नाही. तर आम्ही दोघांनी रात्री विचार केला की त्याला आपण सोडून येऊ म्हणून आम्ही काय केलं, रात्री त्याला आहे ना आमच्या शेजारी शेती आहे तिथं, म्हणजे मकाची शेती आहे आणि कडेला ऊस वगैरे आहे तिथं. तर तिथं आम्ही दोघांनी त्याला सोडून आलो. तर काय आता वाचल, त्याचं नशीब जगलं, त्याचं नशीब. आणि तिकडं जनावर जायचा विषयच नाही, मोठं कंपाऊंड केलेलं आहे आपल्या नाही का उंचीचं, त्याच्यामुळे असं त्याला आतमध्ये जाऊन सोडून आलोय. जे काय त्याच्या असतील कोणी सानिध्यामधले ते त्याला सापडली तर ते जगल बी नसेल तरी, कारण की काल काय झालं, दोघं तिघ जण आली होती ना घरी अशीच, तर प्रत्येकाने ते सांगितलं की ते घरात राहणारच नाही, ते जगणारच नाही. ते जीवाला असं हळहळ वाटायला लागली की बाबा आपल्या समोर मरण्यापेक्षा त्याला सोडून देऊ, त्याला बाहेरचं वातावरण जरी त्याला भेटलं ना तरी ते जगल तरी थोडे दिवस. त्याच्या शेतात सोडलं, त्याला वाचलं, त्याचं नशीब चांगलं. काय तर त्याचं त्याच्यावर आता काय, कारण ही आमची पोरगी लिली काय त्याला ठेवणार नाही, मला माहित आहे. कमेंट कोणतरी केलती ना, तुमच्या घरी मांजर आहे तर त्याला ठेवू नका, सोडून द्या. कारण ती साई ती शेपूट आहे तिथं. तर काय झालंय माहितीये का, ती 2-3 वेळेस घरात आली ना लिली, धावून जायला लागली त्याच्यावर. म्हणलं ही परत त्याला अटॅक करेल, मारल. त्याच्यामुळे आम्ही दोघांनी पण रात्री सोडून आलो. त्यामुळं जाऊ द्या, बरं काय नशीब त्याचं. आणि आमची पोरगी बघायची का तुम्हाला कुठं झोपली आहे, बारकी, सगळ्यात बारकी पोरगी. येऊ का नाईट ड्युटी करून दमली आहे लेक आमची. आता झोपायचा टाइम झालाय, दिवसभर झोपती आणि रातभर शिकार करत फिरती. त्याच्यामुळं असं बघायचं, निवांत झोपले. तर मित्रांनो, सोडून आला. त्याचं नाव टिमटिम ठेवलं होतं घरच्यांनी सगळ्यांनी, टिमटिम. हिनं ठेवलं वाटत होतं नाही का जगल असू दे म्हणून. पण नाही उगं, ते कसं मरून गेलं असतं तर लयच वाईट वाटलं असतं. त्यामुळे त्याला सोडून आला. जगलं नाही जगलं.